उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच गावातील पाणी टंचाईचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे। गावातील पाणी समस्या आणि टँकरच्या नियोजनातील त्रुटीवरून विरोधी पक्षाचे नेते चंद्रकांत जाधव कमालीचे आक्रमक झाले आहेत। या मुद्द्यावरून लोकनियुक्त सरपंच आणि चंद्रकांत जाधव यांच्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाहीर आमनेसामने वाद झाल्याने गावात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। विरोधी पक्षाचे चंद्रकांत जाधव यांनी आपल्या समर्थकांसह ग्रामपंचायतीवर धडक दिली। गावात अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे। ग्रामपंचायतकडून टँकरचे योग्य नियोजन केले जात नाही असा थेट आरोप चंद्रकांत जाधव यांनी यावेळी केला। आज जवळजवळ 5 तारखेपासून तुमच्या पंचायत समितीचे टँकर चालू झालेले बरोबर ना। ग्रामपंचायतनी रोल काय केलाय मला तो दाखवा। मग नाही आमचा रोल आहे ना। मग आता जी आपली जुनी पाईपलाईन होती तिला 7-8 दिवस लागले तोपर्यंत त्यांचे टँकर चालू होते। मला एक सांगाल का गावाची पोषण मी बोलतोय तर बाहेरची लोक लावतात ग्रामपंचायत। मला एक सांगा ग्रामपंचायत 2-4 टँकर लावू शकत नाही? तुमचा नाही तुमचा ग्रामपंचायत फंड नाही। आता 2-4 टँकर निकास हवा। अरे 2-4 टँकर निकास लावा तुम्ही ना साहेब। एक पण लावायचं अहो माझी बायको निघून गेली ती एखाद्या शासकीय टँकर टाकून राहिले एवढा टँकर म्हणून आपण मला काय म्हणायचं 1 लाख 25 झाला त्या लोकांनी टँकर टाकायला सुरुवात केली। मला एक सांगा साहेब तुम्हाला एवढी पद्धत दिलेलं आहे का आमच्या टँकरचे असं मग तुम्ही जर दिलाय तर तुम्ही पण एक माणूस त्याच्या वेळेस ज्यावेळेस जायचं टँकर तिथं जातो त्या ठिकाणी एक आपला पोलीस का नाही दिला तुम्ही? तो जर दिला असं नाही ही लोकांनी याचा वोट द्याला त्याचा वोट कशाला केला असता? आता ते म्हणतात आम्ही पत्र दिलेले अहो एक सांगा 25 नगर मध्ये पाण्याचा तुटवडा सर्वांसाठी लागू होणार आहे। 25 नगर मध्ये होतो सर्व ठिकाणी होतो ना। परिस्थिती ही आहे ही जी आहे सगळ्यांना अडचण आहे। मान्य करतोय की असा प्रॉब्लेम नाही। हा सर्व प्रश्न जो आहे हा पूर्ण दसरा गावाचा आहे आणि मी आम्ही घेऊन आहोत। आम्ही याच्या प्रत्यक्ष किंवा आम्ही याला त्या त्याला केलेलं आहे। कारण एका मार्गाने केलं ना तरच होणार आणि असं करत राहिलं एक टँकर आला की तो माझ्याकडे जा माझ्याकडे हे असंच होणार सगळीकडे। तसं होणार त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे नियोजन। नाही बरोबर आहे तुम्ही जे म्हणता विषय तुम्ही कितीतरी आधीपणे त्याचे नियोजन करायला पाहिजे। गावात टँकर येतात तुमच्या इथं उभे करा पहिले पंचायतला उभे करा। पंचायतला उभे केल्यानंतर तो टँकर सुद्धा पाठवायचा आहे तुम्हाला फोन करायला पाहिजे। सरकार एक काम करा तुमचा एक माणूस आमच्याबरोबर द्या तिथं टँकर घ्यायला तर मग तुमचा माणूस जाऊ द्या। ही नियोजन टाकून करणार आहे विहिरीमध्ये टाकू विहिरीमध्ये घ्या लोकांना विहिरीमध्ये टाकूया साहेब विहिरीमध्ये टाकूया। आणि नंतर विहिरीत टाकू माझं काय म्हणणं आहे तुझ्या पण पाण्याची टंचाई असली परंतु मला काय म्हणायचं अशा वेळेस काय करायला पाहिजे शासनाने काय करायला पाहिजे?
मला काय माहिती, आम्हाला कसं टाइम लागेल? मग याच्या अगोदर पण टाइम लागला होता ना. मग ते लोक उघड्या डोळ्यांनी बघतात, जर एकाच ठिकाणी समजा सर्व टँकर जातात तर बाकीचे लोक काय करतात? काय बोलतो, कायदा होते त्यांच्या डोळ्यासमोर मला सांगितलं होता कोणी पाड्यामध्ये येणार. मला सांगितलं कोणी पाड्यामध्ये येणार.